बेघर मनोरुग्णासाठी जिल्ह्यात समिती स्थापन करण्याची एसवी मनोरुग्ण केअर सेंटरची जिल्हा प्रशासनाकडे मागणी। सांगली जिल्ह्यातील मानसिक बेघर रुग्णांचे संरक्षण आणि मनोरुग्ण आरोग्य कायदा 2017 मधील कलम 100, 101, 102 या कलमान्वये अंमलबजावणी करून मानसिक रुग्णांचे कायदेशीर हक्क आणि अधिकार मिळवून द्यावेत अशी मागणी जिल्ह्यातील मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या सोशल व्हॅल्यू बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था संचलित एसवी मातोश्री मनोरुग्ण केअर सेंटरच्या संचालकांनी केली आहे। मिरजेत ते पत्रकार परिषदेत बोलत होते। जिल्ह्यातील बेघर असणाऱ्या व रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्ण याला जीवन जगण्याचा पुरेपूर अधिकार असून त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मागणी यावेळी करण्यात आली। यामध्ये स्वतः जिल्हाधिकारी, न्यायाधीश, पोलीस अधिकारी, मनोविकार तज्ज्ञ, मनोरुग्णांवर काम करणाऱ्या संस्थेतील सदस्य अशा कार्यक्षम असलेल्या सदस्यांची एक समिती जिल्ह्यात स्थापन व्हावी, जेणेकरून जिल्ह्यातील मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी वैद्यकीय व मानसोपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी, मनोरुग्ण जनजागृती अभियानासाठी, कौटुंबिक समुपदेशनासाठी तसेच मनोरुग्णांसाठी शासकीय योजनेच्या माहितीसाठी, मानसिक रुग्णांचे कायदेशीर हक्क आणि अधिकार जपण्यासाठी यासाठी या समितीची नितांत गरज आहे। रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्णांकडून अनेक छोट्या मोठ्या घटना सध्याच्या काळात उघडकीस आल्या आहेत। त्यावर मनोरुग्ण व्यक्तीवर काम करणाऱ्या संस्थेला अनेक कायदेशीर व सामाजिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून मनोरुग्णांना जगण्याचा पूर्ण अधिकार असून त्यांच्या न्याय हक्कासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली। नमस्कार, मी श्रीकांत लोखंडे, एसवी सामाजिक संस्था। जागतिक मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर 2025 रोजी आम्ही पोलीस यंत्रणेला एक पत्र दिलेलं आहे की पोलीस यंत्रणेकडून मनोरुग्णांसाठी न होणारी मदत, काय अधिकाऱ्याकडून मदत होते पण काय अधिकाऱ्याकडून मदत होत नाही। पण कायदा मनोरुग्ण 2017 ह्याच्यामध्ये 100, 101 आणि 102 प्रमाणे जे आम्हाला पोलिसांना जे काम करायचं आहे, आम्ही जे काम करतोय बेघरांच्या विषयावर, पण आम्हाला पण कुठं तर काय तर बंधन आहे। आणि ते बंधन म्हणजे असं की पहिला पोलीस इन्क्वायरी झाल्याशिवाय, पोलीस पंचनामा झाल्याशिवाय आम्ही कुठल्याही मनोरुग्णाला ताब्यामध्ये घेऊ शकत नाही किंवा त्याचं पुनर्वसन करू शकत नाही। तर आपल्याला पोलीस यंत्रणेकडून ह्या कलमाची अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि त्याचबरोबर मी आपल्या सांगली जिल्ह्यातील जनतेला एक आवाहन करतोय असं की रात्री अपरात्री जे बेघर आणि मनोरुग्ण पडलाय, नातेवाईक सगळ्यांना माहीत असतात कुठं आहेत काय, तरी सुद्धा ती नातेवाईक नाहीत आणि आमच्या परिसरामध्ये बेघर पडलाय असं जे कॉल करताय आणि कॉल करून ते मलाच नाही इतर सुद्धा संस्थांना जे त्रास देत आहे ते बंद करून पहिला 112ला कळवा। 112 थ्रू आपल्याला पोलिसां थ्रू पंचनामा झाला, पंचनामा झाल्यानंतर योग्य त्या ठिकाणी त्यांनी दाखल करतील, त्यातून आदेश पुनर्वसनासाठी आपण घेऊ शकतोय एवढं सांगतो। आणि दुसरी गोष्ट, जी समाजामध्ये मनोरुग्ण आहेत पण कुणाला माहित नाही की तो मनोरुग्ण नाही आहे। औषध मिळालं तर तो स्थिर असतोय, औषध जर नाही मिळालं तर तो घातकी असतोय। आणि आपल्या समाजामध्ये जे आपल्या जिल्ह्यामध्ये फिरत असलेले जे रस्त्यावर आता पडू नयेत, जे बेघर, त्यापैकी थोडीशी व्हिडिओ मी तुम्हाला देतोय। आणि हे थांबवण्यासाठी जे आपले 2018 पासून जे पत्रकारांचे प्रयत्न होते, आपले प्रयत्न होते, ते परत आपण 2025 मध्ये हे करून आपला जिल्हा म्हणजे शांत ठेवण्याचा आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न करायचा आहे। आज आणखीन एक अशा घटना घडतात की काय लेखी पुरावे आपल्याकडे किमान 8 ते 10 पहिले असे आहेत की मनोरुग्णांच्या मालमत्ता किमान 10 ते 15 लाखापासून वर 10-15 कोटीपर्यंत असतात, पण रुग्णांना रस्त्यावर मरण्यासाठी सोडायचं आणि ते वारस लावून बळकवायचं, अशा ह्या प्रकरणा म्हणजे घटना आपल्या समाजामध्ये घडत आहेत की प्रॉपर्ट्या काढून घेणं आणि रस्त्यावर सोडून देणं। तर इथून पुढे अशा कुठल्याही रुग्ण आमच्या संस्थेच्या जर ताब्यात आला आणि त्याची इन्क्वायरी जर झाली आणि त्याच्यात जर त्याची मालमत्ता असेल हे निष्पन्न झालं तर त्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई आपण ह्या JR प्रमाणे करणार। आणि जी अधिकारी त्यांना सपोर्ट करतात त्यांच्यावर ही कारवाईची आपण मागणी करणार। जे बिहारमध्ये सोडण्यासाठी आपले DYSP विरकर्स आहेत, त्यांच्यासोबत काजीच आहेत, त्याच्याचबरोबर 2020 पासून MIDC मध्ये आता आहेत भांडवलकर आहेत, त्यांनीही आपल्याला 2020 पासून सहकार्य केलेलं आहे। झाडे साहेबांनी सहकार्य केलेलं आहे, आपले संजीव झाडे, तनपुरे साहेब, आपले देशमुख साहेब, त्याचबरोबर आता संजय मोरे साहेब सांगली शहर,
विश्रामबागला भालेराव साहेब आहेत. अशा बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपल्याला यापूर्वी मदत केलेली आहे आणि आता सुद्धा पोलीस स्टेशन जरी बदललं तरी सुद्धा आपल्याला मदत ही करतच असतात. त्यामुळे इथून पुढे मी फक्त अपेक्षा एवढीच करतोय की आपल्या जिल्ह्यामध्ये 25 पोलीस स्टेशन, परत DYSP ऑफिस यांच्याकडून आपला जिल्हा या मनोरुग्णांपासून म्हणजे मुक्त करायसाठी आपल्याला हे सहकार्य मिळायला पाहिजे. आणि जिथं त्यांना कुठं काही अडचण येईल किंवा कायदेशीर आपल्याला मनोरुग्णांच्या विषयावर जर माहिती नसेल तर त्यांनी माझ्या नंबरवर कधीही कॉल करून किंवा मला बोलवून त्यांनी विचारू शकतात. तर रत्नागिरी जी कमिटी आहे ती 5 जिल्ह्यासाठी काम करत आहे मनोरुग्णांच्या विषयावर. त्याच पद्धतीनं आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन व्हावी म्हणजे समिती स्थापन व्हावी. त्यासाठी आपण जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्र दिलेलं आहे. त्या वेळेची आपण अपेक्षा करतोय की लवकरच वेळ आणि त्याने मीटिंग अरेंज करतील. त्याचबरोबर एखादी रुग्ण रस्त्यावर भटकत असेल तर त्याला न्याय मिळून जाईल. म्हणजेच त्या समितीसमोर जर आपण उभं केलं तर समितीमध्ये जे डॉक्टर, जे पोलीस आणि ज्या इतर संस्था असतील त्या रुग्णालाही तात्काळ संरक्षण मिळेल. हे जे आम्ही म्हणजे वेळेची लवकरच अपेक्षा करतोय साहेबांकडून.